नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. ऍप्सिलॉन रिमूव्ह करायचा क्वेश्चन आहे. रिमूव्ह ऍप्सिलॉन प्रोडक्शन फ्रॉम ग्रामर. एस प्रोड्यूस एक्स ए बी, बी एक्स, एक्स प्रोड्यूस एक्स ए एक्स, बी एक्स, बी एक्स. ऍप्सिलॉन, ऍप्सिलॉन आधी कुठे आहे? एक्स मध्ये. मग आधी आपण रिमूव्ह ऍप्सिलॉन प्रोडक्शन फ्रॉम एक्स, म्हणजे एक्स मधला ऍप्सिलॉन जाणारच आहे, पण जिथे जिथे अजून एक्स आहे उरलेल्या प्रोडक्शन मध्ये तिथून पण तुम्हाला ऍप्सिलॉन रिमूव्ह करायचा आहे. म्हणजे एस प्रोड्यूस, मग आता ह्याचं काय येईल सांगा. इथला ऍप्सिलॉन गेला तर काय येईल? ए एक्स. इथला ऍप्सिलॉन गेला एक्स ए, आणि दोन्ही एक्स एक्स मधले ऍप्सिलॉन गेले तर, म्हणजे दोन एक्स एक्स ऍप्सिलॉन गेले तर नाही, म्हणजे दोन्ही एक्स एक्स गेले तर, कारण की त्या एक्स एक्सच्या ठिकाणी आपण ऍप्सिलॉन टाकलाय ना. कळतंय का? हे आपण वेगवेगळे प्रोडक्शन, इथे मी ऍप्सिलॉन टाकला, इथे ऍप्सिलॉन, ऍप्सिलॉन ऑप्सिलॉन ए, एमटी ए एमटी, म्हणजे काय झालं. त्यानंतर बी एक्स, या एक्सच्या ठिकाणी ऍप्सिलॉन आला तर कळालं. पुढे एक्स प्रोड्यूस एक्स ए एक्स, काय येणार मग परत? ए एक्स, एक्स ए स्मॉल. त्यानंतर एक्स बी एक्स, तर काय येणार? एक्स बी बरोबर, बी एक्स आणि नुसता बी. अजून कुठे आलाय का ऍप्सिलॉन? नाही, झालं ग्रामर. तसाच नेक्स्ट क्वेश्चन प्रॅक्टिस साठी. रिमूव्ह ऍप्सिलॉन प्रोडक्शन फ्रॉम ग्रामर. एस प्रोड्यूस पी क्यू पी, पी प्रोड्यूस 0 पी ऍप्सिलॉन, क्यू प्रोड्यूस 1 क्यू ऍप्सिलॉन. पी आणि क्यू दोघांमध्ये ऍप्सिलॉन आहे, तुम्ही कशामधले यादी रिमूव्ह केलं तरी पण चालणार आहे. झाला नाही ना असा. रिमूव्ह ऍप्सिलॉन प्रोडक्शन फ्रॉम, कशातला आधी रिमूव्ह करूयात सांगा? पी. मग एस प्रोड्यूस पी क्यू पी, तर काय येईल? इथे आला क्यू पी, त्यानंतर पी क्यू आणि क्यू. कळालं ना? याच्या आधी आपण हे पाहिलंय सगळं. त्याच्यानंतर पी प्रोड्यूस 0 पी, मग पीच्या ठिकाणी ऍप्सिलॉन आला, म्हणजे काय? 0. क्यू प्रोड्यूस 1 क्यू ऍप्सिलॉन, ऍप्सिलॉन कुठे? क्यू ला. रिमूव्ह ऍप्सिलॉन प्रोडक्शन फ्रॉम क्यू. एस प्रोड्यूस पी क्यू पी, तर इथे आलं काय येणार? पी पी. क्यू पी आला तर काय येणार? पी. आणि पी क्यू आला तर परत काय येणार? पी. तो ऑलरेडी आपण लिहिलेला आहे. आणि क्यूच्या ठिकाणी ऍप्सिलॉन आला तर ऍप्सिलॉन, क्यूच्या ठिकाणी ऍप्सिलॉन पुट केला तर ऍप्सिलॉन. तुम्हाला आठवतंय का? असंच आपण केलंय, फक्त कोणासाठी केलंय? ए आणि बी, आणि व्हेरिएबलचे नाव मला वाटतं चेंज आहेत. पी क्यूच्या ऐवजी काय आहेत? हा, ए बी. कळालं का? ग्रामर बदलतंय पण प्रोसेस सेमच राहते. इथला ऍप्सिलॉन 1 आणि हा इथला ऍप्सिलॉन गेला. आता ह्या क्यू मुळे इथे ऍप्सिलॉन आलाय. मग आता फक्त फायनल ऍप्सिलॉन कशामधला रिमूव्ह करायचा? रिमूव्ह ऍप्सिलॉन प्रोडक्शन फ्रॉम एस. मग काय येणार? एस प्रोड्यूस, सगळं हे कम्प्लीट लिहायचं, फक्त इथला ऍप्सिलॉन जाणार. काय होणार? हे झालं तुमचं फायनल ऍप्सिलॉन रिमूव्ह केलेलं ग्रामर. नेक्स्ट काय करणार आहे आपण? तर आता आपण नेक्स्ट सेशन मध्ये युनिट प्रोडक्शन रिमूव्ह करणार आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? युनिट प्रोडक्शन रिमूव्ह करायचं.